आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची। शिवसेना पक्षाच्या महिला उमेदवाराची सोशल मीडियावर बदनामी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेने शहरात खळबळ उडाली असून सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत चौकशीची मागणी केली आहे। महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार गीता तुषार नवले यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या फेक अकाउंटच्या माध्यमातून नवले यांना निवडणुकीत मतदारांचा प्रतिसाद वाढला आहे। पराभवाच्या भीतीने विरोधक षडयंत्र रचत असल्याचा दावा समर्थकांनी केला आहे। या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 17 मधून शिवसेना शिंदे पक्षाकडून गीता तुषार नवले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून निवडणूक प्रचार सुरू असताना त्यांच्या नावाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह व बदनामीकारक पोस्ट करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे। या पोस्टमुळे त्यांची वैयक्तिक तसेच राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीने केला आहे। पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ व सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली। बनावट अकाउंट तयार करणारा आणि त्यामागील सूत्रधार कोण आहे याचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी गीता तुषार नवले यांच्यासह तुषार रावण नवले, विशाल जाधव, ऋषिकेश अगलावे, किरण अगलावे, शुभम शेलार, तनिष गुज्जर, गणेश गुज्जर, मयूर अहिरे, हितेश राठोड व अक्षय इथापे यांनी केली आहे। गीता तुषार नवले, मी रावणभाऊ नवले यांची सून। मी प्रभाग क्रमांक 17 मधून उमेदवारी करते। आज कोणीतरी माझ्या नावाने मला बदनाम करण्यासाठी फेसबुक अकाउंटला माझी पोस्ट टाकली आहे। एक म्हणजे फेक अकाउंट तयार करण्यात आलं आहे माझ्या नावाचं, सौ गीता तुषार नवले समर्थक म्हणून। तर या फेसबुक अकाउंटवरून भरपूर पोस्ट करण्यात आल्या आहेत मला बदनाम करण्यासाठी। तर मी याची नोंद आपल्या शहर पोलीस स्टेशनला केली आहे। तर याच्यावर लवकरात लवकर काहीतरी कारवाई करण्यात यावी आणि जर याच्यावरून अजून काही पोस्ट केल्या गेल्या तर याला जबाबदार मी राहणार नाही आणि ह्या सर्व मला बदनाम करण्यासाठी पोस्ट केल्या जात आहेत। तर याची सर्वांनी दखल घ्यावी आणि पोलीस प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की याच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि त्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे त्याचा तपास करावा आणि इथून कुठलीही पोस्ट झाली तर त्याला मी जबाबदार राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी। या सूचना नक्की कळवा। बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची।